जर तुमच्याकडून खाव्याचे गुलाबजाम परफेक्ट बनत नसते ना तर या पद्धतीने बनवून बघा. पहिल्याच प्रयत्नात ना तुमचे गुलाबजाम एकदम परफेक्टच बनणार. मग सगळ्यात पहिले तर काय करायचं, पाक बनवायला घ्यायचं. तर पाक बनवण्यासाठी 1.5 किलो साखर घेतलीये, त्याच्यात ना तितकंच पाणी टाकलंय आणि त्याचा ना चांगला पाक तयार करून घेतला. नंतर ना गॅस बंद करायचा, इलायची पावडर टाकायची, पाकला साईडला करायचं आणि आता ना 1 किलो खावा घेतलाय बघा. प्रमाण असं आहे 1.5 किलो साखर 1 किलो खावा आणि आता याच्यात ना पावशेर मैदा टाकायचा आणि याला ना चांगलं असं मळून घ्यायचं बरं का. एकदम असं खूप जास्त पण नाही मळायचं, पण चांगलं असं थोडंसं मिक्स झालं पाहिजे मैदा आणि खावा. आता लगेच त्याचे ना गोल गोल गोळे करून घ्यायचे बघा. एकदम असा क्रॅक नाही गेला पाहिजे, एकदम असा सॉफ्ट असे गोळे बनवून घ्यायचे बरं का. आणि आता सगळे गोळे बनवून झाले का मस्त तेल गरम करायला ठेवायचं. तेल एकदम हाय गरम पण नाही करायचं. असं तेल गरम झालं का लगेच एक एक गुलाबजाम त्याच्यात असं सोडून द्यायचे आणि आता मस्त पैकी ना त्याला खालीवर करत राहायचं आणि एकदम असा कलर गोल्डन ब्राऊन येऊस्तोवर ना चांगलं मीडियम ते बारीक गॅसवर याला तळून घ्यायचं बघा. एकदम असा कलर एकदमच असं भारी आला पाहिजे बरं का. एकदम असं फिक्के पण नाही ठेवायचे, जास्त काळे पण नाही करायचे, असाच आला पाहिजे. आता सगळे तळून झाले का काढून घ्यायचे आणि आता आहे ना एकदम असा थंड पण पाक नाही झाला पाहिजे, हलकासा गरम पाहिजे आणि गुलाबजाम पण थोडेसे गरम पाहिजे. तर दोन्ही पण सारखंच आणि त्याच्यात टाकून द्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि चांगले ना 4-5 तासासाठी याला मुरायला ठेवायचं. म्हणजे मस्त पैकी पाक आहे ना असा त्याच्या आतमध्ये शिरून जातो. बघू शकता तुम्ही असे फुगलेत ना आपले गुलाबजाम, म्हणजे बघूनच असं तोंडाला पाणी सुटलंय ना. एकदमच मस्त आणि एकदम सोपी रेसिपी आहे, कोणालाही बनवता येईल अशी आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल ना खाव्याचे गुलाबजाम आपल्याकडून बनत नाहीत चांगले, अशा पद्धतीने बनवून बघा. तुमच्या पहिल्याच प्रयत्नात परफेक्टच बनणार. तुम्ही बघू शकता किती छान झाले. तर एकदम असं आतपर्यंत पाक शिरलेला आहे आणि एकदम असं स्पॉन्जी झालेले आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.